कसारा घाटाचा प्रवास कसा झालाय तुमचा? वरुणा पाठी निघाली आली ती घाटावर, या घाटन देवी जवळ माझी पाहून रे आनंद झालाय फार. फायनली पोहोचलो आपण नाश्त्याच्या हॉटेलवर. शक्तिधाम येते इथूनच लगेच अर्धा पाऊण तासून नाश्ता करून निघूया. आणि आजचा नाश्ता असणार आहे तुम्हाला दाखवतो मी. मस्त असा वडापाव असणार आहे. बघू शकता इकडे वडे सुद्धा रेडी झालेले आपले. इकडे प्लेट आज पालखीचं दाखवण्यापेक्षा आज त्यांची सेवा करतात ना त्यांच्या पण व्हिडिओ दाखवू. उद्या पण दाखवू. नाही तर हाटे घाला असता काय सांगू. नाही बरोबर घेतलंय. त्याची गुलीच बाहेर निघली ती आता. माऊली याला बोललो मी फोन चार्जिंगला लाव. त्याची लाईट पेटते कानात. यो बोलतो मी काय बोलला. हॅलो गाईजानी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. साईमाई सकाळ दिवसचा होता आणि थोड्याच वेळात आरती चालू होणार मी तुम्हाला दाखवतो. तर चला पटापट छोटीशी एक क्लिप काढतो. आली आणि लगेच आरती झाली आणि लगेच चालू झाला आपला चहाचा स्टॉल. बघू शकता सर्व साई भक्त चहाचा आस्वाद घेताना. अजूनही झोपेतून उठतायत. ए हो ना लवकर रेडी हो ना. 5 वाजून मयूर काय असा पालखी निघाली आता. कसारा घाट चढा. इथूनच पुढे 1 ते 1.5 किलोमीटर कसारा घाट आहे. बघू शकता. स्माईल द्या लवकर. नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय. तिघ चला. साईराम तिघ चला आतमध्ये. साईराम आतमधून चला. साईराम आतमधून या. आतमधून क्या निघाल्या बाबांना भेटाया. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज हिरादेवी माते की, एकविरा माते की, धरीमारी माते की, गोलदेवी माते की, चामुंडा देवी माते की. प्रेम से बोलो जय माता दी. गोविंदा गोविंदा हर हर. दत्त गुरुदेव महाराज की, गजानन महाराज की, स्वामी समर्थ महाराज की, सदानंदाचा येलकोट बल्लारी मार्तंड गणपती बाप्पा मंगलमूर्ती काटदेवी माते की. हे म्हणंत
कसारा घाट चढून थोडासा वर म्हणजे कसारा घाटामध्येच आहे तर पालखी अजून थोडीशी खाली आहे. आता थोडासा उजेड झालेलं आहे म्हणजे सूर्यदेव आता उगवत आहे आणि इथून समोर जवरला जाण्यासाठी फाटक आहे, रेल्वे क्रॉसिंग येत आहे बघू शकता. आणि इथूनच रॉंग साईडून येतात. तेव्हा कसारा घाटामध्ये तुम्ही येताना तेव्हा गाड्या सांभाळून चालवा, कारण की कसं इथं जो पर्याय आहे ना, पर्यायी महामार्ग हाच आहे त्यांच्यासाठी, इथले लोकल गाव आहेत त्यांच्यासाठी. तर जेव्हा रॉंग साईडून येतात तेव्हा तर गाड्या सांभाळून चालवा. आता पालखी येईल थोड्या वेळेला तुम्हाला दाखवतो. समोरून आता ट्रेन चालली, तुम्हाला बोललो का इथून फाटक आहे खाली जायला आहे. एवढी गावं आहेत पुढे समोरच आणि ट्रेन चालली. पालखीसुद्धा आपल्या आलेली समोर दिसत असेल तुम्हाला. कसारा घाटाचा प्रवास कसा झालोय तुमचा? काही घाटान पण आंबे आलेत आंब्याला बघा, दिसतं का माहित नाही. बघा फायनली पोहोचलो आपण घाटन देवीच्या मंदिराच्या बाहेर. समोरच घाटन देवी मंदिर, पालखी येते मला म्हणून आम्ही थांबलोय 5 मिनटं. पालखी आली की आपण सुद्धा दर्शन करून घेऊ आणि आपल्याला इथे एक मस्त अशी व्हिडिओ करू. महाराजची जय. साई सरदावरून पालखी निघाली, आली ती घाटावर, या घाटन देवी जवळ पालखी पाहून रे आनंद झालाय फार. एक बार खायला तर 2 बार खाय, 2 बार खायला तर 5 बार खाय. मावा कुल्फी खाई, पायी शिर्डीला जाई. मावा कुल्फी खाई, पायी शिर्डीला जाई. मावा कुल्फी खाई. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.
पोहोचलो आपण नाश्त्याच्या हॉल्टवर. शक्तिधाम येते, इथूनच लगेच अर्धा पाऊण तासून नाश्ता करून निघूया. आणि आजचा नाश्ता असणार आहे तुम्हाला दाखवतो मी, मस्त असा वडापाव असणार आहे. बघू शकता इकडे वडे सुद्धा रेडी झालेले आपले, इकडे प्लेट आणि इकडे पाव. आणि सर्व मंडळी आपली बघा नाश्त्यासाठी उभी राहिलेली आहे मस्त अशी. आणि संजू सुद्धा ब्लॉग बनवतो आहे. संजूचे ब्लॉग आली एक दिवस लेट येतात, समजून नेटवर्कचा इश्यू आहे. पालखीला द्या पालखीला. बघू शकता सर्व मंडळी आपली नाश्ता करायला बसलेली आहे मस्त अशी. काय वाटला ना आता कोण राहिलं उकरा अर्धा गला एकदा चार ने ना. बरं झालं आम्ही सर्व आवरून घेतलंय. तर आता हे जे वडे आहेत ना ते टेम्पोमध्ये टाकायचे. चला चला निघूया आपण. पालखी तर गेली पुढे, म्हणजे हॉल्टला आपलं प्रस्थान झालं. बसला मगाशी चालत होता, आता बसला, आता पाय दुखायला लागले. चला तर चालत संध्याकाळी चाल मग. तर चला आपण निघूया मस्त. पण हॉल्टवर इकडे चालू आहे मस्त अशी जेवणाची तयारी दुपारच्या. लवकर आलो, आता पालखी येईलच 5-10 मिनिटांमध्ये. बघा कांदा वगैरे कापायचं चालू आहे काम. इकडे मिरच्या तंबूचं काम चालू आहे तिकडे समोर. आता आपल्याकडे सिलेंडर नाही आहेत, खूप प्रयत्न केले सिलेंडरसाठी. कालच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल तुम्ही, जे चुलीवरचं जेवण, जे चुलीवरचं जेवण आहे ना ते सिलेंडरच्या जेवणाला पण चव नाही, एवढा भारी चुलीवरचं जेवण आहे. बघू शकता अजून तयारी चालूच आहे सध्या. बॅगा उतरून उन्हामध्ये ठेवल्यात, ओल्या झाल्या असतील ते सुकतील. काय फायनली पालखी आलेली हॉल्टवर आणि पोरं येतात बघू शकता सर्वजण. घ्या पकडा 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 पूर्ण असं फिरून इकडं चेहरा ठेवा. हॅलो 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 गाय नको करू. पोचले साईराम, पोचले तुम्ही आरामात पोचले साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय जय. काहीच फायनली आता आम्ही चाललोय मस्त नदीवर आंघोळ करायला. म्हणजे मी पहिल्यांदाच चाललोय. हे संजू वगैरेचं ती यायची पूर्वी. तर चला दाखवतो तुम्हाला. शेतामध्ये शेतातून चालले चालत की नदी तिकडे स्टारबकच्या इथे. इकडे मस्त मिरचीची झाडं लावलेत बघा. आणि इकडे गहू आहे मस्त असं आलेलं आहे सर्व. फक्त एवढंच कुठंही जाता तुम्ही तिथे घाण करू नका. बाटल वगैरे जे काय आहे ते करू नका बिन. कारण की माहिती आहे का जे आपल्याला जागा देतात नंतर त्यांना त्रास होतो. तर चला मस्त आपण तिकडे जाऊन आंघोळ पण करू वाटलं असतं. शेरू पण मस्त आंघोळ करून आले नदीमध्ये बघा. वल्ला वल्ला. हाय शेरू चल येतो. तर चला जाऊ डायरेक्ट नदीवरच भेटू. माझं झालं पोहून. मी पॅन्ट वेळ इकडे काढून ठेवलेली तर शूट करायला भेटलं आणि अजून ते सगळं कोण आले नाही आपले मेंबर. आता ही सगळी अशीच आहेत. हे बघा दाखवतो मला. हे बघा साबण लावतात आणि इकडे उभे आहेत. माझ्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा तुम्हाला असा सीन बघायला भेटला असेल. चला आपण निघूया इथून मस्तपैकी जायला. कोण येईल नाही येईल माहीत नाही पण मी निघतो. चला फायनली नदीवरून आलो. आता जेवणसुद्धा चालू झालेलं आहे. आरती पण झाली. त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आपला प्रसाद आस्वाद घेतात. लाईन तर चालू झालेली आहे मस्त. थोडीच जणं बसलेत. दाखवतो तुम्हाला आजचा मेनू काय आहे ते तुम्हाला पहिला दाखवतो, नंतर मग दाखवतो काय. आज इकडे गुलाबजाम आहेत मस्त असे. इकडे आपले बघा काय आहे तुम्ही. इथं कोशिंबीर आहे. चना डाळ मशरूम आहे सॉरी. इकडे आपलं वडे पण आहेत. वडे पण आहेत आपले. वडे आहेत. वडे डाळ आणि भात. भाकरी सुद्धा आहेत. जर भाकरी पाहिजे तर भाकरी आहेत. एक पाहिजे अर्धी पाहिजे तुम्ही घेऊ शकता. आणि डीजेवाला भाई आज आलेला आहे. एवढ्या दिवस कुठं होता काय माहिती. 4थ्या दिवशी आलेला आहे डायरेक्ट. आज ना आज धमाल करायचं. धमाल आज वाजेल. आज वाजेल पण आणि गाजेल पण. नाही आज वाजेल पण आणि गाजेल पण. चला आपण पण पटापट जेवण करून घेऊ.
आता पालखीजवळ न थांबता, पालखी तर येते रोडला, आपण डायरेक्ट हॉल्टवर आलो. म्हणजे आपण पालखी तर रोज दाखवत आहे, आज तुम्हाला दाखवत आहे तंबू वगैरे बांधतात कसं. आज समजा संध्याकाळी तंबू नाही बांधतात, सर्व जे काम होईल ते तुम्हाला दाखवणार A to Z. तंबू दुपारी बांधतात म्हणजे उन्हामुळे. आता संध्याकाळी काही तंबू बांधायची गरज नाही. बघू शकता आपली सर्व सेवेकरी मंडळी आलेली आहे इकडे, अजून म्हणजे येतीलच. बघू शकता सुरुवात तर झालेली आहे आपली. तिकडून उचलला, तिथं शूट केला नाही मी तंबू वगैरे. आता इथं बघा पटापट, इथं ना तिथंच घ्यायचं, त्या बाजू तो पट्टाच घ्यायचा सरळ सरळ. आणि इकडे काट्या आहेत ना, त्या काट्याच्या फावड्याने घेतल्या सगळा. तर काहीच बघू शकता मस्तपैकी आथरला इकडे, आणि झाडू पण मारायला घेतलेले आहेत. जेवढे पण आपली सेवेकरी मंडळी सर्व येत आहेत. आता थोड्याच वेळा तिथं जेवणाचं इकडे लागणार आहे, जेवण इकडे बनवणार आहेत म्हणजे. आणि इकडे आपल्याला तंबू नाही बांधायचे, आता फक्त ओपनली आहे. दुपारी तंबू होता. बघू शकता इथं जेवणाचा आता सेटअप तयार करतात ते, म्हणजे काय काय लागलं ते बघ, कांदे वगैरे कापायला. आणि इकडे मस्त असा सर्व आपला अंथरून झाले. अजून 2 बाकी आहेत, त्यात पण अंथरून एक्स्ट्रा. तर काहीच फायनली आता आम्ही बॅगा लावायला सुरुवात केली. बघा आता चालले बॅग, नानाने एक घेतले. अजून या टेम्पोतून काढायच्या आहेत खूप साऱ्या बॅगा मोठ्या. सध्या आता इथंच लावल्यात आम्ही. चला बघू शकता आता सर्व बॅगा उतरायला घेतल्या. पहिल्या ज्यांच्या ज्यांच्या गाडीत होत्या त्या काढल्या. आता टेम्पो पूर्ण भरलेला आहे बॅगाने कचाकच, त्यातले काढतात सर्व बघा. आता ज्याच्या त्याच्या येतील त्याच्या शोधून घेतील. हे जेवढे आहेत तिथं आलेली मंडळी त्यांच्या सर्वांच्या लावलेल्या आहेत. आज पालखीचं दाखवण्यापेक्षा आज त्यांची सेवा करतात ना, त्यांच्या पण व्हिडिओ दाखवू, उद्या पण दाखवू. म्हणजे तुम्हाला एक कळलं किती काय मेहनत असते सेवेसाठी, पण लोक काय काय करायला लागतं. तर काहीच मोस्टली अर्धा टेम्पो खाली झालेला आहे. किती बॅग, 400 ते 450 बॅग आहेत सर्व मिळून ना, हे अभि पकडून सगळ्या. आता ज्याचं जे येतील पदयात्री त्यांची बॅगा शोधतील, म्हणजे ग्रुप वाईज काही राहतील, त्यांना ग्रुप वाईज पसंत येतं, सिंगल पसंत येतं. कसं वाटतं आज? आणि जी तुम्ही सेवा करतात त्या सेवेसाठी पोरं यायला पाहिजेत की नाही? नाही, सेवा देतोच नाही नाही, नवीन पोरं या सेवेसाठी यायला पाहिजे की नाही? नाही, सध्या तरी त्यांनी चालायला पाहिजे. आम्ही सेवेला आहोतच आणि सेवा करतोय. किती बस 13च बॅग उतरवल्या? नाही मग जास्त उतरलं तर काही फरक नाही पडणार. प्रायव्हेट आहे ती, आम्ही प्रायव्हेट तसे आमचं जोरला तरी करतील. आता दत्ता आलेला आहे, त्यांनी 10वी बॅग उतरवलेली आहे. सायरम किती बॅगा टाकल्या? 30 बॅगा टाकल्या आतापर्यंत. अजून 20 घ्या. टाकायला येणार नाही का? जेव्हा फुकट गावतो तेव्हा एक बॅग घेऊन चालले. किती? एक हा एक एक येतोय. काहीच आम्ही तिकडे भेल बनवू होतो, इकडे भेल पण आणली बघा. सुरुवात पण केलेली का खायला? बोलवत ना आम्हाला भेल खायला. नको 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 नको. हा इशारा करताय. इशारा डायरेक्ट. चला थोडे थोडे बेल खाऊन घ्या. आपण तिथं पण बनवायला घेतले मस्त अशी. फायनली पालखी पोचली हॉल्टवर. खूप प्रतीक्षा केली.
आता वाजले 8:30 तेव्हा पालखी आली आणि सर्व मंडळी सुद्धा आलेली आहे, तुम्हाला बघायला भेटले असं पालखीच्या सोबत आले. आता ज्याच्या त्याच्यात जो स्वतःहून बॅगा शोधतोय बघू शकता, हे बघा फ्लॅश वगैरे लावून बॅगा शोधतात. जे पाणी वाटप जे सेवेकरी होते ते सुद्धा आले रिक्षा घेऊन मस्त असे. आता यांच्या ज्यांच्या बॅगा भेटतील ते घेऊन जातील बॅगा. आता जेवण सुद्धा चालू झाले ना आमचं, आता पोट भऱ्या बघू शकता. पोट भरे आमचा. आम्ही अशी मस्ती अशी चालूच राहतो. आता किती दिवस ब्लॉग मध्ये दिसला नसेल हो, जाम मस्ती केली आम्ही. आता चालले जेवायला, भूक लागले बिचारायला. बघ बघ कसं केस खाजवतो, अरे पोट खाजवायचं केस खाजवतो. भजन चालूच आहे आपला. तर इकडे चालू आपल्या मस्त गाण्यांची मेपल भजन वगैरे बोलू शकता तुम्ही. फुल असे म्हणजे आपले साईबाबाचे गाणे गायले जातील आणि किती मजा येणार आहे, किती नाचणार आहेत तुम्हाला बघायला भेटेल. हॅलो 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 हॅलो.
घेतले जेवायला भजन संपलेलं आहे म्हणजे आहेत थोडा वेळ चालवतील अजून. आता रेस्ट घेतले 5 मिनिटाची मस्त जेवण घेतले. आता डाळ भात पापड काहीतरी खाजा काहीतरी आहे आणि आपली व्हेज कोल्हापुरी आहे मस्त अशी. आणि मग दुपारपासून थंडी आहे. जेव्हापासून मी इथं हॉल्टवर आलो आहे ना म्हणजे पालखीचं मी काही शूट घेतलंच नाही. सकाळच्या पार्टला होता तो दुपारच्या जो आणि संध्याकाळपर्यंत काहीच घेतला नाही. बरं आता आज सेवेकऱ्यांसाठी दिवस देऊ आजचा आपण. तर बघू चला पटापट जेवण करून घेऊ. बघू शकता ही मंडळी आहे आमची अशी. गोली दे ना. मोबाईल मध्ये घुसले बिचारा त्याची कानाला लाईट पेटली. गोली खायला लागणार नाही तर हार्ट अटॅक आला असता. काय सांगू. बोलतो ब्लॉग मध्ये घेत नाही बरोबर घेतलंय. त्याची गोलीच बाहेर निघली ती आता. माऊली याला बोललो मी फोन चार्जिंगला लाव. त्याची लाईट पेटते कानात. यो बोलतो मी काय बोलला नंतर लागेल. पहिले बोली काय झालं काय रा वायर जडली. तर काही अशीच मस्ती करीत असतो आम्ही. तर मगाशी त्याला घेतला नव्हता तो बोलतो घे. आता आला आम्ही आता चार्जिंगला म्हणजे मोबाईल माझं चार्जिंगला इथं लावलं. मला रील बनवायची होती. झाला हा दिसत. चला पटापट चार्जिंग करू. इथंच ड्रिंकला बसू. बघा असं चार्जर असताना आमच्या इथं काल पण एखादा मोबाईल हरवलेला भेटला बिचारायचा. आमचा भाई बसले. चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.